प्रकरण आहे त्याविषयी काय माहिती आहे? मला वाटतं तेथून आता आमचे आमदार सिद्धार्थ खरात हे विजयी झालेले आहेत आणि ते सिद्धार्थ खरातच आपल्या समक्ष त्याच्याबद्दल काय प्रकार आहे, काय त्याविषयी माहिती? मेहकर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला 1,04,000 मतं मिळून मी सुमारे 5,000 मतांनी विजयी झालेलो आहे। त्या ठिकाणी 3 टर्म आमदार असलेले संजय रायमुलकर हे पराभूत झालेले आहेत। तसेच माननीय प्रतापराव जाधव हे जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांचा तो मतदारसंघ आहे आणि या सगळ्यांना पराभव पत्करावा लागल्यामुळे ते एक प्रकारे त्यांच्यामध्ये जे पराभव पचवण्याची क्षमता राहिलेली नाही। त्यामुळं आमच्या मेहकर शहरामध्ये कालपासून कर्फ्यू सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। आमची जेव्हा विजय झाला तेव्हा विजय रॅली जेव्हा आम्ही निघाली तर आमच्या विजय रॅलीला सुद्धा तिथे 200-300 गुंडांनी आमच्या रॅलीच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण केला आणि आम्ही जर का आमचे सगळे कार्यकर्ते आमचे सगळे उत्साही पदाधिकारी होते जर आम्ही अशाच प्रकारे जर पुढे त्यांच्या समोर गेलो असतो तर त्या ठिकाणी फार मोठी दंगल झाली असती। परंतु पोलिसांनी विनंती केल्यावरून आम्ही त्या ठिकाणी विजयी होऊन सुद्धा शांततेची भूमिका घेऊन आम्ही पोलिसांच्या विनंतीनुसार रूट बदलला, रस्ता बदलला आणि आम्ही आमच्या कार्यालयावर गेलो आणि त्या दिवशी त्यांनी पूर्ण शहरामध्ये दंगल सदृश्य वातावरण निर्माण केलं। सगळ्या गावामध्ये खेड्यापाड्यातून आलेल्या लोकांवरती ज्यांच्या गळ्यामध्ये भगवे रुमाल म्हणजे शिवसेनेचे रुमाल दिसले त्यांना मारलं, ज्यांच्या अंगावर गुलाल होता त्यांच्या गाड्या त्यांनी जखमी केलं आणि एक प्रकारची अशांतता निर्माण झालेली आहे। दहशतवाद, गुंडागर्दी ही जी त्यांच्या रक्तामध्ये होती ती अजून संपलेली नाही, ते पराभूत झालेले आहेत, ते मानायला ते तयार नाही आहेत। आणि माझी या निमित्तानं सर्व मेहकरवासियांना मतदारसंघातील जनतेला विनंती आहे की आपण विजयी झालेलो आहोत आणि त्यामुळं आपल्यावर जास्त जबाबदारी आहे। पुढील 5 वर्ष आपल्याला या सगळ्यांना सांभाळून घ्यायचं आहे। जे पराभूत झालेले आहेत ते पराभूत झाले आहेत हे समजायला तयार नाही आहे आणि यांचा जो पराजय त्यांच्या हळूहळू ध्यानात येईल। त्यामुळे आपण शांतता ठेवा, कोणी अफवावर विश्वास ठेवू नका आणि मेहकर आणि लोणार मतदारसंघाचं जे वातावरण आहे ते अतिशय शांततेमध्ये ठेवावं अशी माझी विनंती आहे।